मित्रांनो वडे खाऊन तर मजा येऊन गेली आहे. मित्रांनो ही दादांची सिक्रेट चटणी आहे. नमस्कार मित्रांनो. मित्रांनो आज उपवास आहे आणि गुरुवार पण आहे. तर मित्रांनो आज आहे ना, उपवास असल्या कारणाने मी नाश्ता शोधत होतो उपवासाचा. तर त्यासाठी मी आज आलेलो आहे महाराणा प्रताप चौकामध्ये यांच्याकडे. हे साबुदाण्याचे वडे इथे मिळतात मित्रांनो. यांचं नाव आहे साई प्रसाद साबुदाणा वडा. आपण यांचे वडे आता टेस्ट करणार आहोत. भाऊ काय नाव भाऊ आपलं? पवन प्रकाश बडगुजर. पवन भाऊ, तुम्ही स्वतः मालक आहे का इथले? किती वर्षापासून दुकान लावताय? 1983 पासून आपली पहिले आजोबा लावायचे, आजोबा नंतर वडील वडणार, नंतर मी आम्ही दोघी भाऊ राहतो. आमची तिसरी पिढी. भाऊ आहे का? हा. अरे वा. भाऊ आणि जे तुम्ही करून आणता ते रेडी? आपण स्वतः बनवतो. पान, मटण, चटणी सुद्धा हे स्वतः बनवतो. हा सर ठीक आहे. आणि भाऊ म्हणजे साबुदाण्या व्यतिरिक्त अजून दुसरं काय काय राहतं त्याच्यामध्ये? साबुदाणे वडे उपवासाचा आयटम राहतो. 12 महिने का? अरे वा. भाऊ बघू शकता मित्रांनो, एकदम गरम गरम वडे काढले जात आहे. फक्त उपवासाचा नाश्ता इथे मिळतो. साबुदाणे वड्यांसोबत अजून काही भेटतं काही ते? नाही त्याच्या व्यतिरिक्त अजून काही? एकच आयटम राहतो. फक्त एकच आयटम आहे का? अरे वा. पहिले गरम गरम वडे तयार झाले इकडे. एक प्लेटला 4 वडे राहतात. हा 50 रुपये प्लेट राहते. 50 रुपये प्लेट. 4 वडे येतात. अरे वा ठीक आहे. आणि प्राइस किती असते त्याची? 50 रुपये. 50 रुपये. बरोबर. दुपारचा गरम गरम नाश्ता आहे मित्रांनो. उपवासाचा स्पेशल आपण तो टेस्ट करू आता. 4 साबुदाणे वडे. वडे काय फ्रेश लागतात, एकदम कुरकुरीत आहे. त्याच्यामधले जर दादा आपण दोनच घेतले तर 30 रुपयाचे दोन आहे का? बाई गरम टाक रे थोडे. मित्रांनो वडे खाऊन तर मजा येऊन गेली आहे. आता थोडीशी आपण त्या भाऊशी विचारू की मेकिंग कशी आहे. भाऊ भाऊ कसे बनवता तुम्ही हे वडे? साबुदाणे, बटाटे, शेंगदाणे राहतात. अहो त्याच्यात शेंगदाणे तर लागलेच नाही ना हो. कमी टाकलेलं राहतात. कमी टाकले ना दादा का? हो एकदम भारी हो, काय टेन्शन नाही. हे पीठ आहे भाऊ, असं गोळ्या बनवून ठेवतोय छोट्या छोट्या. गोळ्या बनवल्यानंतर पहिला दाबतो कसं, तू चपट्या कशा करतो रे? थोडी. अरे याच्यावर चपट्या करतोय दादा आणि डायरेक्ट त्याला सोडतोय का? भाऊंचे काका आहे इथं आलेले. काका किती वर्षापासून सुरू आहे काका आपलं दुकान? 1983 साली आमच्या वडिलांनी दुकान चालू केलं होतं. माझ्या वडिलांनी. अरे बापरे, बाबांनी? या भाऊंच्या बाबांनी म्हणजे? हा हा. छान. आणि काका म्हणजे असं वेगळं फक्त उपवासाच चालू केलं होतं तेव्हा पण? तेव्हापासून आपण उपवासाच ठेवलेलं आहे. एकच आयटम ठेवला आहे. फक्त साबुदाणा वडा? फक्त साबुदाणा वडा. आणि जर उपवासाचं अजून काही नवीन चालू करणार आहे का? आम्हाला सांगून द्या पहिलेच. चालू आहे, आमची मोठी शाखा करण्याचा विचार चालू आहे. करा हो नक्की. अजून काहीतरी नवीन व्हरायटी खायला नवीन भेटेल आम्हाला. व्हरायटी आपण फक्त उपवासाचं स्पेशल ठेवणार आहे. इंदोरी खिचडी वगैरे. ते बाहेर गावी गेलं ना तर भरपूर हा. व्हरायटी भेटतात. आपल्या डोळ्यात म्हटलं फक्त साबुदाणे वडे हे. आपल्याला कसं इथं दुकान छोटं आणि रोडावर असल्यामुळे कसं आहे आपण हो, जास्त main व्हरायटी market मध्ये ठेवणार दुकान आहे तुमचं, काही टेन्शन नाही. एकदम मस्त चालेल तुमचं. नाही. मस्त चालेल, पण कसं आहे शेवटी आपण रोडावरती आहे. अतिक्रमणाचा पण प्रॉब्लेम येतो. काका इथले रेग्युलर कस्टमर आहेत. काका किती दिवसापासून येतात काका इथे? मी म्हणजे बऱ्याचदा येतो. मी गुरुवार माझा उपवास असतो. गुरुवारी का? गुरुवार असला म्हणजे इथली आठवण येते लॉरीची. हे दादा पण आहे आपल्या इथे बसलेले. दादा तुम्ही पहिल्यांदा आले का इकडे? नाही दर गुरुवारी येतो. दर गुरुवारी येता का तुम्ही पण? दर गुरुवारी. म्हणजे दादांचे कंटिन्यू कस्टमर सुरूच असतात. आणि उपवासाचे मेन म्हणजे मित्रांनो ही दादांची सिक्रेट चटणी आहे. दादांना विचारू आपण. दादा कसली चटणी? ही शेंगदाण्याची चटणी आहे. हिला काय हिरव्या टाकतो? मिरचीचा तडका दिलेला असतो. हिरवी मिरचीचा तडका का? हा. शेंगदाणे तर एकदम मस्त दिसत आहे. आणि आंबट गोड आहे काय? नाही, तिखट असते. तिखट असते काय? हा थोडं काहीतरी पाहिजे त्यासोबत तिखट फिक्क फिक्कून दादा नाही इथं. छान. काका अहो या मसाल्यामध्ये तुम्ही बनवण्यासाठी काय काय टाकतात एकदा सांगाव. हा मसाला जो आहे अजूनपर्यंत आम्हालाही जमत नाही. आमच्या याच्यासाठी स्पेशल आमची आई आहे. अरे ती आईच बनवते. तुम्हाला जर अजून गुरुवार वगैरे राहिला तर किती किलोचा मसाला लागतो पूर्ण असा वड्यांचा? आम्हाला असं गुरुवारी वगैरे राहिला तर जवळपास 10-15 किलोचा साबुदाणा लागतो. आणि चतुर्थी वगैरे राहिली त्या दिवशी 30-40 किलो.
आणि आणि आपलं समजा timing कसं महाशिवरात्री राहतं? वगैरे राहिली त्या दिवशी 100 किलो साबुदाणा विकतो आम्ही. महाशिवरात्री 100 किलो 100 किलो साबुदाणा विकतो. बापरे. कंटिन्यू गर्दी असते. डेंजर आहे ना हो. म्हणजे इथं तर तुम्हाला पूर्ण लाईनच लागलेली हो, आहे नंबर अजून. असतात. नंबर असतात पूर्ण. आणि आपल्या जवळजवळ दुकानात अर्धा पाऊण तास नंबर लागत. आपल्या दुकानाचा टायमिंग कसा असतो? आणि टायमिंग सकाळी असतो 9 वाजेपासून तर रात्री 8 पर्यंत. 9 पासून तर रात्री 8 पर्यंत. छान. भाऊ मस्त तिकडे तयार करतोय गरम गरम वडे. आपण तर आता टेस्ट केलेले आहे. तुम्ही पण या एकदा नक्की टेस्ट करा गरम गरम साबुदाणा वडे.